आज पुन्हा एकदा काही वर्षांपूर्वी आपण सर्वजण साक्ष आहात, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मंदिर निर्माणाच्या लढ्याला एक यश प्राप्त करून दिलं होतं. आज मला थोडं नाही म्हटलं तरी वाईट वाटते की मंदिर उभं जरूर राहिलं, पण नवा लढा जो म्हणतोय तो त्या मंदिराच्या रक्षणाचा आपल्याला सुरू करावा लागतो. मी पहिला या मंदिराच्या की मंदिर उभं जरूर राहिलं, पण नवा लढा जो म्हणतोय तो त्या मंदिराच्या रक्षणाचा आपल्याला सुरू करावा लागतोय. मी पहिला प्रथम या मंदिराच्या सर्व ट्रस्टींना, सर्व गुरुजींना धन्यवाद देतोय. त्यांनी मनापासून सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच नाही तर आशीर्वाद सुद्धा दिलेत. आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. संजय राऊत तर सोबत आहेतच. आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? म्हटलं का? नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली बातमी जी आली ती दिल्लीतून आली की गेले जवळपास 20 दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले. आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले? ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? हे यांचं माणुसकी गेली बाजूला, पण यांच्यातलं सैतान कसा काय जागा झाला? एवढे कसे सत्ता पिपासू झाले? आणि मोहनजी भागवतना मला विचारायचंय, कारण हे नागपूर आहे त्याच्यामुळे आलोय तर जरा 1-2 प्रश्न विचारले पाहिजेत की भागवत साहेब, ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहेत, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागतायत हे तुम्ही बघितलंय. पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? आमचं हिंदू राष्ट्र हे नव्हे. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये रामराज्य अपेक्षित आहे. आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरिबांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देणारं हे खरं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कॉन्ट्रॅक्टरना अभय देणारं हिंदू राष्ट्र आमचं असू शकत नाही.